आहे, पण पहिल्यांदा आता हा राजकारणाची पातळी गाठत आहे। आम्ही कधी कधी सांगतो लोकांना की महाराष्ट्र सरकारमध्ये जेव्हा आम्ही देवेंद्रजींना बघतो, शिंदे साहेबांना बघतो, अजितदादांना बघतो, ते कधीच एकामेकावरती अशी टीका टिप्पणी करत नाही, कधीच ते असं वाईटपणा करत नाही। आम्ही सगळ्या नेत्यांना सांगतो की ते बघा नेते आणि ह्या भंडारा जिल्ह्याचे काही नेते जे नाबालिश आहेत, अपशब्द वापरतात, काही लोकांना सोडतात आणि आमच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने, आमच्या महिलांबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने करतात। मी आग्रहाची विनंती करेन साहेब आपणास की ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आपण थांबवायला पाहिजे। गरज पडली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपण विनंती करावं की शेवटी आपण मित्र पक्षामध्ये आहोत, शेवटी आपल्याला एकतेच राहायचं आहे, उद्या आपल्याला एकत्रच यायचं आहे। उद्या जर कोणाला एमएलसीची गरज पडली, कुणाला पदवीधर मतदारसंघाची गरज पडली तर मग आमचे दरवाजे दिसतात साहेब, आमच्याकडे येतात सगळे, चक्रा मारतात। परंतु जेव्हा आम्हाला गरज पडते म्हणजे आम्ही आमच्या निवडणुका पण लढायचं नाही, आम्ही आमचा पक्ष पण वाढवायचा नाही, आम्ही आमच्या महिलांना पण उमेदवारी द्यायचं नाही, ही जर हुकुमशाही हे दाखवत असतील तर हे कुठेतरी थांबवायला पाहिजे साहेब। आमचा पक्ष सुद्धा आम्हाला, आम्ही जर कोणाचे वाईट बघत असेल, आम्ही कोणाला वाईट बोलत असेल तर आम्ही दोषी, परंतु